सुस्वागतम सुस्वागतम. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ श्री सिद्धी गणेश मंदिर येथे उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे आणि आपल्या समोर प्रस्तुत करीत आहोत नयनरम्य देखावा श्री स्वामी समर्थ प्रगटगीत. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. महाराष्ट्र संतांची भूमी. इथल्या मातीत दरवळतो तो संतत्वाचा अलौकिक सुगंध. संतांनी बहुजन समाजाला भक्ती मार्गाची शिकवण दिली, ज्ञान दिलं आणि बोधही दिला. संतांची चरित्रे माणसाच्या मनावर चांगले संस्कार घडविणारे श्रेष्ठ साधन आहे, मनाला शांती देणारं बळ आहे. या भूतलावर वावरणारे संत म्हणजे साक्षात ईश्वराचे स्वरूप. संत तुमची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तुमची जाण. आज आपण ज्या थोर संतांचा प्रकट दिन पाहणार आहोत ते दत्त गुरूंच्या रूपातील तिसरे अवतार म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. अहो उठा बरं, पहाट झाली. जंगलातून लाकडं तोडून आणा. घरात चूल पेटवायलाही लाकडं नाहीयेत. होय होय, लगेच आणतो लाकड. माझी कुऱ्हाड दे. हे घे. बर, येतो मी. चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 रोजी कर्दळीच्या जंगलात स्वामी 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. दरम्यान अचानक त्याच्या हातून ती कुऱ्हाड निसटली व झाडाखालच्या वारुळावर आदळली. उद्धव लगबगीनं झाडावरून खाली उतरला आणि वारुळापाशी येऊन स्तब्ध झाला. त्याची कुऱ्हाड वारुळाच्या ज्या भागावर आदळली होती तेथून रक्त वाहू लागला. हे पाहता उद्धव अत्यंत भयभीत झाला. तेव्हा मोठा चमत्कार झाला. दिव्य प्रकाश पडून वारुळातून अजान बाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. मला क्षमा करा, मी मुद्दामून असं नाही केलं. चुकून असं झालं. या भल्या थोरल्या वारुळाच्या आत आपण आहात हे ठाऊक नव्हतं मला. उद्धवा, अरे तू तुझं नियोजित कर्म केलं. म्हणजे मी नाही समजलो. अरे तुझ्या हातून हे घडणारच होतं. आमच्या अवताराला तू निमित्त व्हावंस आणि तुझा उद्धार व्हावा हे विधिलिखित आहे. तू लोककल्याणाचं किती मोठं काम केलंयस हे तुला माहित नाही. महाराज, आपण थोर आहात महाराज. माझ्या हातून घोर अपराध घडला आहे, तरी मला मोठ्या मनाने माफ केलं. पण तुम्हाला काही झालं असतं तर बघा ना, तुमच्या मांडीतून तर रक्ताची धार लागली आहे. अरे ही माणसाच्या मनातली भीती आहे, हीच समूळ नष्ट करण्यासाठी आलोय मी. त्या भीतीला मूठ माती देण्यासाठी आमचा अवतार झालेला आहे. आम्हाला आणणारा तू आणि तूच घाबरतोस. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीची आहे. हा गावामध्ये आला
रामाच्या पारी वासुदेव हा जागवितो लोकाला उठा उठा हो गावकऱ्यांनो चमत्कार झाला उठा उठा हो गावकऱ्यांनो चमत्कार झाला स्वामी समर्थ आला हो अस्सल कोकणाला स्वामी समर्थ आला हो स्वामी देवा, या समाजात लहान मुली स्त्रिया सुरक्षित नाही आहेत. लैंगिक छळ, विनयभंग, बलात्कार यासारख्या घटना रोज घडतात. या सर्वांपासून आमचं रक्षण करा स्वामी देवा. आमचं रक्षण करा स्वामी देवा. रक्षण करा. ही पिशाच्य वृत्ती आहे. अशा नराधमांना ठेचण्यासाठी तुला स्त्री अस्मितेची समशेर उचलावी लागेल. स्त्री अब्रूरक्षणार्थ तुझ्या अंगी व्याप्त असलेली दुर्गा, चंडी, कालिका रूपी शक्तीला तू जागृत कर. घेऊ नकोस. तुझ्या ह्या लढ्यात मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्था, श्री गणराया, हे सर्व समूळ नष्ट करण्याची शक्ती दे. हीच श्रींच्या चरणी मनोभावे प्रार्थना.